आहे गाईज, आता आम्ही निघतोय पद्मावतीला आणि आजूबाजूचे स्पॉट सगळे फिरतोय. तर चला पुढचा प्रवास आपण बघूया आता. आम्ही ह्या हॉटेलमध्ये ही आम्ही रात्री रूम घेतली आहे. रात्री 3 वाजता आम्ही आलो आहे. तेव्हा ह्या आता आम्ही गाडीने चाललोय पुढचं देवदर्शन करायला. आता आम्ही पहिला पद्मावतीला जातोय. तर चला. कसे आहात तुम्ही सर्व? जसं की आम्ही रूम मधनं निघताना तुम्हाला बोललो होतो की आम्ही पद्मावती टेम्पलला जायत आहे, पण तो थोडा प्लॅन कॅन्सल केलाय. आमच्या रूम मधनं पद्मावती टेम्पल जस्ट 4 किलोमीटर वरती आहे. तर ते बोललो नंतर करता येईल आपल्याला संध्याकाळी किंवा उद्या. आणि आता आम्ही निघालो आहे तमिळनाडूच्या गोल्डन टेम्पलला, जे की 135 किलोमीटर आहे. 3 तास दाखवत आहेत जाण्याआधी. तिथे आम्ही निघालोय आता. आणि जरा तुम्ही समोरचा व्ह्यू आता चेक करा. इतके मस्त मस्त डोंगर आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. डोंगर चारही साईडने असे डोंगर आहेत ना, 360 साईडला पूर्ण. आणि जसं की मी बोलल्याप्रमाणे आम्ही इथे जायचं आहे आता तमिळनाडूला. तर ते पण तुम्हाला आम्ही दाखवतो की कोणता टेम्पल आहे. मला पण नक्की माहित नाही, पण आम्ही ऐकण्यात आहे फक्त की बाबा हे तमिळनाडूचं गोल्डन टेम्पल आहे. पण ते कोणत्या आतमध्ये काय आहे काय नाही, कोणत्या देवाचं आहे ते काय माहित नाही. ते आता जाऊनच आपल्याला समजेल काय आहे ते. आणि उद्या तर आम्हाला तिरुपतीच्या दर्शनाला जायचं आहे. ते आमचा 2चा स्लॉट घेतलेला आहे. आम्हाला 2चा टायमिंग मिळाला. तर आम्ही 11 वाजता इकडनं निघू. 11च्या आधी काय बाबा जवळचं काय स्पॉट झाले, जसं की इस्कॉन, कोणता टेम्पल, कोणता गाव तिथे का इस्कॉन टेम्पलला आम्ही गेलो. तर ते एक तुम्हाला दाखवतो. मागचे मी आलो तो तेव्हा कृष्णाचं इस्कॉन टेम्पल आहे, राधाकृष्ण होते. ते पण मस्त आहे. तर तिथे जर गेलो तर तुम्हाला ते एक दाखवतो. आणि एकदम जवळचे लोकल जे टेम्पल आहेत तिकडचे ते पण तुम्हाला दाखवूच आम्ही. तुम्ही ब्लॉग मध्ये बघत राहा आणि नेक्स्ट एपिसोड येईल त्याला पण तुम्ही लक्ष द्या. तिथे पण बघा, लाईक करा, शेअर करा, विसरू नका. तुम्हाला काय सांगायचं असेल आम्हाला तर तुम्ही नक्की कमेंट करा. आम्हाला जरा कळवा. आम्ही काय चुकत असेल तर तुम्ही जरा माहिती द्या आम्हाला. जसं की जरा बोलताना आम्ही जरा नवीन असल्यामुळे जरा थांबतो, जरा लगेच लक्षात येत नाही. तर ते आम्हाला तुम्ही सांगा जसं काय काय नाही ते. आणि कुठे तुम्हाला जायचं असेल तर ते पण दाखवतो तुम्हाला. मग चला तर मग भेटूया गोल्डन टेम्पलला. इथून आहे एंट्री. आपण जाऊया आता कार पार्किंगमध्ये. इथे दुकानं वगैरे आहेत, खूप सारे दुकानं आहेत. इथे आम्ही पासेसने गेलेलो, तर मोस्ट ऑफ मी प्रेफर तुम्हाला बोलीन तर पासेसनेच जावा तुम्ही. 150 आहेत पासेसचे, 300 आहेत, 500 आहेत. इथे आपण आता पार्किंगकडे जातो आहे. इथे आहे, इथे खायला पण मस्त भेटतं. इथे बघू शकता तुम्ही. आपण पार्किंगकडे जातो आहे. इथे तुम्ही चप्पल वगैरे ठेवू शकतात. आणि इथे आम्ही खाल्लेलं मगाशी. आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, नाही तर आत दाखवलं असतं आम्ही तुम्हाला की कसं काय आहे ते. हे इथे एंट्री आहे. गाडीची फास्टॅग, डायरेक्ट फास्टॅगने पे होतात. समथिंग 70 रुपीज आहेत कारचे. हे काहीतरी आहे समथिंग, त्यांचं काय माहीत नाही. ऑल ओव्हर एक्सपिरियन्स आमचा खूप चांगला आहे ह्या मंदिराचा, गोल्डन टेम्पल. बट एक प्रॉब्लेम आहे, तो खूप म्हणजे जे
आमच्या यंग आहेत ते ठीक आहे, बट जे हे आहेत ज्यांच्या एज वगैरे असते ते मी तर बोलीन प्रेफर नका करू, कारण खूप फिरून आहे. खूप म्हणजे आम्ही खूप फिरलेलो आहे. आता आमची इथे गाडी पार्किंग आहे, इथे खूप सारी पार्किंग आहे. इथे आहे, दुसरी इथे आहे. आम्ही गेट नंबर 2 नी आलेलो आहे आत. आणि ही आमची इथे गाडी आहे. पप्पा तिथे काम करतायत गाडीवर. सगळे आलो असेल, मम्मी पण आहे इथे. दर्शनबद्दल सांग, कसं काय झालं? दर्शन खूप छान झालं. गर्दी असल्यामुळे आम्ही पास घेतले. आणि मंदिर खूप बघण्यासाठी सुंदर आहे. आतमध्ये सोन्याचं मंदिर आहे, पाण्यामध्ये गोल्डन टेम्पल म्हणतात. आणि देवी पण सोन्याची आहे, सुवर्ण देवी म्हणतात. तर गाईज आता आम्ही आलो आहे तामिळनाडूला गोल्डन टेम्पलमध्ये. तर आम्ही गोल्डन टेम्पलमध्ये आतमध्ये गेलो ना दर्शनाला. खूप सुंदर मंदिर आहे. मंदिर सोन्याचं बांधलेलं आहे आणि आतमध्ये देवी सुवर्ण देवी म्हणून देवी आहे. आणि आतमध्ये आज संकष्टी चतुर्थी होती आणि आम्हाला माहितीच नाही आतमध्ये गणपती आहे. पण नंतर आम्हाला माहीत पडलं की गणपती, आणि गणपतीचं पण खूप सुंदर दर्शन झालं आहे. खूप छान दर्शन आम्ही केलं आणि तिथे पूजा वगैरे त्या लोकांनी केली. आम्ही नारळ दिल्यावर छान पूजा वगैरे त्या लोकांनी करून घेतली. आणि आतमध्ये एक देवीच्या बाहेर असा पाण्याचा झरा आहे. त्याच्यामध्ये लोकांनी मन्नतसाठी कार्ड, बांगड्या, पैसे असं टाकले होते. म्हणजे कोणाची इच्छा असेल तर त्याने तिथे इच्छा सांगून पैसे टाकायचे. आणि आतमध्ये खूप दुकानं आहेत. तिथे आम्ही आता नाश्ता पण केला. आजूबाजूला खूप म्हणजे, आणि आम्ही गर्दी आहे पण आम्ही पास घेऊनच आतमध्ये गेलो का तर खूप वेळ लागला असता. आम्ही आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत. आता मगाशी आमचं दर्शन झालं तर आम्ही आता बाहेर आलो आहे. तर हे बघा माझ्या मागे मंदिर आहे. तर तुम्ही बघितलं असेल माझ्या मागे मंदिर आहे. पण तुम्ही इथे नक्कीच या दर्शनाला. पण आलात तर तुम्हाला पासच घ्या, गर्दी खूप आहे इथे तुम्हाला. आणि खूप आतमध्ये जशा परिक्रमा एखादा करतो तसे एकदम पूर्ण फिरून ते आतमध्ये मंदिर आहे. पाण्यामध्ये ते मंदिर बांधलेलं आहे देवीचं. आणि ही मूर्ती आहे ना सोन्याची आहे, 70 किलोची मूर्ती आहे देवीची. खूप सुंदर मूर्ती आहे, खूप भव्य मोठी अशी मूर्ती आहे. तर तुम्ही खरंच नक्की इकडे या. पद्मावतीचं दर्शन, तिरुपतीला पद्मावतीचं दर्शन करणार होतो पण आम्ही तिकडे नाही गेलो, कारण की आम्ही असं विचार केला की उद्या आम्ही तिरुपतीचं दर्शन घेतल्याच्या नंतरच पद्मावतीचं दर्शन घेऊ. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही गणपतीचं बाहेर असं बघा मंदिर आहे. त्या मंदिरात आता आम्ही गणपतीचं दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या रूमवर जातो आहे. आता 7 वाजलेत. आम्हाला घरी आमच्या रूमवर जायला आम्हाला 10 वाजणार आहेत. तर ही बघा किती सुंदर मूर्ती आहे मोठी गणपतीची. हॅलो रंडी, हॅलो. हे बघा ही चांदीची मूर्ती आहे मोठी. त्या देवळाच्या पुढे अशी एक मोठी मूर्ती आहे, ती बघा तुम्ही. तर आता आमचं दर्शन इकडचं झालं आहे गणपतीचं. आता आम्ही हॉटेल रूमवर जातो आहे. तर आपण पुढे रूमवर बोलूया जे काय आहे ते. आणि बघा आज योगायोग कसा झाला. आज योगायोग आमचा असं झाला की आम्ही संकष्टीच्याच दिवशी गणपतीचं दर्शन घेतो आहे. ही देवाची इच्छा. सकाळीच आम्ही आता तामिळनाडूवरून आता आम्ही तिरुपतीला पोहोचलोय. आता आम्ही हॉटेलमध्ये जेवायला उतरलोय. तर बघा तुम्ही, जेवून नंतर आम्ही रूम मध्ये जाणार आहे. तर तुम्हाला इकडचा ब्रिज दाखवते. या प्रत्येक ब्रिजवर तिरुपतीचा टिकरा लावलेला आहे बघा, दाखवलंय.
बघा ब्रिज जरा वेगळाच आहे आणि ड्रेस वेगळे आहे. तेव्हा इथे पण अशा मोठ्या बिल्डिंग आहेत. चला आपण आता हॉटेलमध्ये जाऊया. इथे 10:30ला क्लोज होतं, पण पाठच्या साईडनी हॉटेलमध्ये आतमध्ये जायला देतात. तर चला आपण आता मागच्या साईडनी जाऊया. हे बघा आपण आता मागच्या साईडने आलोय. मागच्या साईडने आलो. इकडनं पुढची साईड आहे. लोकांनी बदला केलाय. एवढं मोठं हॉटेल आहे. लोक केळीच्या पाण्यामध्ये जेवण देतात. आमचं आता जेवण झालंय. आता आम्ही काउंटरवर जातोय. हे बघा तिरुपतीला असे मिठाई असतात. तिरुपती आणि ते कॉम्पिटिशन डेली बंगाली कमी होता. जरा वेगळं लसूणची पावडर. बिस्किट चाट सगळं आहे इथे. खूप मोठं दुकान आहे बघा ना. सगळे फरसाण केक वगैरे पण मिळतात. चला आता आपण रूमवर भेटूया. तर चला आता आम्ही जेवून आलोय आमच्या रूमवर. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.